नमस्कार. बिंग वुमन टॉक्सच्या आजच्या भागात आज आपण भेटणार आहे एका प्रामाणिक उपक्रमाच्या फाउंडर वीणा गोखले यांना. देणे समाजाचे हे नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि देणे समाजाचे म्हणलं की वीणा गोखले हे आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे. तर गेली 21 वर्ष त्या एक आगळं वेगळं प्रदर्शन भरवतात देणे समाजाचे आणि यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था यामध्ये भाग घेतात आणि ह्या एक्झिबिशनला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत. आणि ह्या प्रदर्शनामध्ये जे सामाजिक संस्था येतात त्यांना हे फ्री ऑफ कॉस्ट त्यांना स्टॉल मिळतो. त्यांना आपल्या संस्थेची सगळी माहिती जेवढे प्रदर्शनाला लोक येतील त्यांना सगळ्यांना ते देतात. त्यांचे पॅम्पलेट्स वाटतात आणि हे सगळं काम वीणाताई 21 वर्षापासून करतायत. तर स्वागत आहे तुमचं वीणाताई या आमच्या बिंग वुमनच्या या एपिसोडमध्ये. तर सगळ्या दर्शकांना माझा मनपूर्वक नमस्कार. आता आपण त्यांच्याशी की हा उपक्रम त्यांनी चालू केला आहे आणि त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी मलाही खूप प्रश्न आहेत आणि लोकांना पण आहेत की हे कसं चालू केलं. कारण बहुतेक सगळेजण आपल्या प्रॉफिटसाठी एक्झिबिशन्स भरवतात किंवा शेवटी प्रॉफिट हा प्रत्येक बिझनेसचा आहे. पण यांचा जो हा प्रामाणिक उपक्रम आहे जे जसं मी आधी म्हणलं तसं, तर त्याबद्दल आपण बोलूयात. देणे समाजाचे हे नाव कसं सुचलं? कारण इतकं अप्रोप्रिएट आहे ते नाव. खरं तर हे नाव मला सुचलेलं नाहीच आहे. बरं. हे नाव माझे दिवंगत पती दिलीप गोखले यांना सुचलं. बरं. अ, ते सुचायला सुद्धा एक कारण घडलं आणि खरं म्हणाल तर कारणापेक्षा ती वेदना जास्ती आहे. ओके. मला जुळ्या मुली होत्या आणि त्याच्यामधली एक मुलगी माझी मेंटली आणि फिजिकली चॅलेंज्ड होती. बरं. त्या मुलीला 50-50 फीट्स यायच्या रोज. वाह! म्हणजे एकीकडे ही हो. अशी मुलगी मला सांभाळायची आणि दुसरीकडे अत्यंत बुद्धिमान मुलगी, हुशार मुलगी ही सांभाळायची आहे. तर हे सांभाळताना फार कसरत व्हायची. आणि माहिती नव्हतं की अशा आजारी मुलीला सांभाळण्यासाठी तुझ्याकडनं काय वेगळी अपेक्षा आहे हो. किंवा तिला सांभाळायचं कसं आहे किंवा हा तोल कसा सांभाळायचा आहे. बरोबर. कारण 2 वेगळ्या या पर्सनॅलिटीज वाढवताना फार वेगळा काहीतरी विचार करणं गरजेचं होतं. तर आम्हाला असं वाटलं की ज्या संस्थेमध्ये अशी मुलं सांभाळली जातात अशा संस्था तर बघून येऊया आपण. मग त्यांची काळजी कशी घ्यायची आहे किंवा तिच्यासाठी मला माझं वेगळं काय द्यायला लागणार आहे हे तर मला बरोबर. समजू दे. हो. आणि म्हणून आम्ही अशा अनेक संस्था बघितल्या महाराष्ट्रामधल्या आणि मग त्या बघितल्या की त्या भागात गेल्या की आसपास इतरही संस्था बघितल्या जायच्या. बरोबर. आणि मग असं वाटलं की इतकं सुंदर काम महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे पण ते सर्वसामान्य लोकांना माहितीच नाहीये. आणि हे लोकांना माहीत करून द्यावं असं खूप प्रकर्षानं वाटलं, पण ते कसं करून द्यायचं? कारण कसं असतं ना, की मी व्यक्तिशः काही गोष्टी जर सांगायच्या असतील, तर त्याला मर्यादा आहे. हो. म्हणजे मी किती लोकांना सांगेन? 100 लोकांना बरोबर. सांगेन, 1000 लोकांना सांगेन, पण त्याच्यापुढे हो. काय? त्याच्यापुढे काहीतरी वेगळा विचार करणं आवश्यक होतं. एक दिवस आम्ही असं हाउसहोल्ड प्रदर्शन बघायला गेलो होतो आणि ते बघत असताना दिलीप गोखले माझा नवरा, तर त्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली, की आपण अशा पद्धतीनं समाजसेवी संस्थांचं प्रदर्शन भरवूया आणि ते कार्यप्रदर्शन असेल. आणि मग लोकांपर्यंत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचेल, समाजापर्यंत पोहोचेल. समाजाला जर काही या लोकांना मदत करायची असेल, तर त्याच्यासाठी हा एक विश्वासार्ह स्रोत म्हणूया असा असू शकतो. आणि म्हणून त्यांनी माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना भरवली ॲक्चुअली. आणि हे नाव पण त्यांनीच दिलं. तो म्हणला देणे समाजाचे याच नावाने आपण करायचंय. खूपच छान नाव आहे. म्हणजे तो तसाच होता म्हणजे तो अत्यंत इनोव्हेटिव्ह होता. त्याच्या डोक्यात सतत काही कल्पना यायच्या. आणि मग त्या कल्पना माझ्या डोक्यात सोडल्या, की मग त्याला बरं वाटायचं, की चला आता ही देईल करेल पुढे. तर तशी ही एक संकल्पना होती, की जी संकल्पना त्याने दिली आणि मग तो आपल्यातनं गेला. 2005, 6, 7 3 वर्ष हा उपक्रम झाला. 8 मध्ये तो गेला. अगदी प्रदर्शनाच्या 15 दिवस आधी असताना तो गेला. पण एवढं मोठं काम करून गेला म्हणजे आयुष्य किती असावं लांब. जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए. याचं तंतोतंत उदाहरण दिले पाहिजे. की छोटंसं आयुष्य आहे पण त्या आयुष्यामध्ये काय करून गेलाय तो. आणि आज समाजाभिमुख जे काम उभं राहिलेलं आहे तर हे सर्वस्वी श्रेय त्याचं आहे. मग तुमचं पहिलं एक्झिबिशन 2005 ला झालं. त्याची काही आठवण आहे का? अरे फारच छान. म्हणजे 2005 ला ना एकतर मगाशी तुम्ही सुरुवातीला म्हणालात की या कुठल्याच संस्थेकडनं
आपण एकही रुपया घेत नाही. हो. सगळं विनामूल्य त्यांना देतो. म्हणजे हो, त्यांचं हो. स्टॉल स्ट्रक्चर आपण तिथे देतो. मला पहिल्यापासून असं वाटायचं, की टेबलं टाकून काम मांडणं हे मला कधीच मान्य नव्हतं, की तुम्ही छान व्यवस्थित प्रेझेंटेबल राहा आणि प्रेझेंट छान करा. हो. जरी तुमचं सामाजिक काम असलं तरी सुद्धा ते छान प्रेझेंट झालं पाहिजे म्हणून बरोबर. स्टॉल स्ट्रक्चर्स देतो प्रीफॅब्रिकेटेड. मग ही स्टॉल स्ट्रक्चरचा खर्च असतो. हे सगळं आहे ना, म्हणजे उपक्रम व्हेन्यूचा करण्यासाठी खर्च. खर्च येतो. तर हा सगळा खर्च कसा करायचा? हा खूप मोठा पहिला क्वेश्चन मार्क. कारण ज्यावेळेला उपक्रम करायचं ठरवलं त्याच वेळेला आम्ही काही गोष्टी किंवा काही चौकटी आमच्यापर्यंत आम्ही ठरवल्या होत्या. त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची होती, की कुठल्याच संस्थेकडनं आपण घ्यायचं नाहीये एकही रुपया. याचं कारणही मी नंतर सांगेन. हे का आम्ही ठरवलं ते. अ, अ, हे जर घ्यायचं नसेल, तर मग आपल्याला हा निधी कुठून उभा करायचा आहे? हो ना. मग त्यावेळेला खूप पैशाची माझ्याकडे अडचण होती का? तर खरं म्हणाल तर नव्हती. कारण व्यवस्थित त्याची नोकरी चालू होती. मी स्वतः कमवत होते. तर अशी काही पण तरी सुद्धा ते पुरं पडणारं नव्हतं. कारण घरामध्ये आजारी मुलगी होती. त्यामुळे तिच्या संगोपनासाठी खूप खर्च व्हायचा आमचा. तर मग आम्ही त्यावेळेला असं ठरवलं, की आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो ती खूप मोठी अपार्टमेंट होती. बरोबर. मग आम्ही प्रत्येक घरी गेलो आणि सांगितलं असा उपक्रम करतो आहोत. तर तुम्ही एक स्टॉल त्यावेळेला 2005 साली हो. एक स्टॉल स्पॉन्सर करायला ₹5,000 खर्च यायचा. तर तुम्ही प्रत्येकाला जाऊन आम्ही सांगितलं आणि खूप छान रिस्पॉन्स दिला आमच्या लोकांनी. कारण काय ना, पहिल्यापासून आम्ही दोघं धडपडे आहोत आणि प्रामाणिकपणे करत असतात बा दोघं ते काहीतरी. महत्वाचं हे आहे. लोकांना माहिती माहिती आहे. त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सपोर्ट केला. काही इतर मित्रमैत्रिणींनी केला, घरातल्या लोकांनी केला. असं चांगल्यापैकी जमले. पण तरी शेवटी मला वाटतं, की 35,000 कमी पडत होते. मग ते आम्ही आमच्या खिशातले घातले. बरोबर. आणि मग तो पहिल्या वर्षीचा उपक्रम आम्ही आमच्याच भागामध्ये, आम्ही कर्वेनगर भागामध्ये राहते. तर त्या भागामध्ये प्रतिज्ञा मंगल कार्यालयाच्या बेसमेंटमध्ये आम्ही हा पहिला उपक्रम केला. एक सेफ गेम खेळला आम्ही थोडक्यात. का तर अशी संकल्पना तोपर्यंत कोणालाच माहिती नव्हती. बरं ही असं प्रदर्शन आहे, ज्या प्रदर्शनामध्ये कुठलंही ग्लॅमर नाहीये, कुठलीही खरेदी विक्री नाहीये, कुठलंही अट्रॅक्शन नाहीये. उलट मी तर म्हणते, की येऊन दुःखच बघायचे आहेत किंवा प्रश्नच बघायचे आहेत. हे बघायला किती लोकं येतील? असा प्रश्न पडला असेल ना हा प्रश्न त्यावेळेला? पडला होता. पण उत्तरे म्हणून मग आम्ही सेफ गेम खेळला, की आपण आपल्याच हां. भागात करूया, की बरोबर. ॲटलीस्ट या भागातली एक 2-300 लोकं तर आपल्याला ओळखतात. तेवढी तर लोकं येऊन उत्सुकतेपोटी तरी येतील, की बाबा हे काय करतायत? बरोबर. असं आम्हाला सुरुवातीला वाटलं. पण त्या पहिले 2 दिवसच आम्ही केलं. पण त्या 2 दिवसामध्ये जवळपास 1,600 लोकं हा उपक्रम बघायला आली. बापरे! आणि संस्था किती होत्या? संस्था 20च. आपण तरी 20 ते पण 25 एवढाच आकडा एवढाच ठेवलेला आहे. ठरतात का? हां, पण बरं. त्याच्यामध्ये गंमत एक अशी झाली होती, म्हणजे अनुभव तुम्ही विचारलात ना, हो, म्हणून मला हो. सांगायचंय. गंमत तेच. अशी झाली, की संस्थांना स्टॉल्स दिलेले होते. संस्था आल्या, त्यांनी त्यांचं काम मांडलं, बॅनर्स लावले, फ्लेक्स लावले. आणि मला असं वाटलं होतं, की आता लोकं येतील ना व्हिजिट हो, करायला प्रत्येक हो. स्टॉलला, तर ही लोकं सांगतील ना माहिती की अशी काहीतरी. संस्था हां. आहे. हं. गडबड काय होत होती, लोकं येत होते बघायला हां. आणि ही लोकं आपली अशी उभी. ते बरं. फक्त आपलं ब्रोशर किंवा पॅम्फलेट असतं ते लोकांच्या हातात द्यायचे आणि ते हां. बोलायचेच नाहीत. हो. मग? मग अर्धा दिवस आल्यावरती मी विचार केला. मी विचारलं त्यांना, "तुम्ही बोलत का नाही आहात? हो. आत्ता हे माध्यम इतकं तुम्हाला मिळालंय, की ज्याचा खूप जास्ती फायदा करून घेतला पाहिजे आणि हा जो कॉन्टॅक्ट आहे ना, हा जो डायलॉग आहे, हा खूप महत्वाचा आहे. महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी तर आपण हे केलं, तुम्ही बोलत का नाही?" मग? तर ते म्हणाले, की "ताई, आम्ही खेड्यापाड्यातली माणसं. हो. पुणेकरांच्या समोर बोलायचं फार भीती वाटते आम्हाला." तर म्हटलं, की "असं नाहीये. आत्ता काही तुमची भाषेची परीक्षा द्यायला कोणी इथे उभं केलं नाहीये. बरोबर. आपलं काम आपल्या तोंडाने तुम्ही सांगायचंय अत्यंत इफेक्टिव्हली." मग पुढचा हाफ मी प्रत्येक संस्थेवरती उभी राहिले स्टॉलवरती. मोजक्या 5-6 वाक्यामध्ये ही संस्था काय काय करते, करते? कुठून आलीये, किती दुर्गम भागामध्ये काम चालतंय, संस्थेची आत्ताची गरज काय आहे, तुम्ही कसे मदत करू शकता, बरं. हे सगळं मोजक्या पहिल्या 2-1 मिनिटामध्ये तुमचं हे सांगून झालं पाहिजे. हे एक प्रकारचं ट्रेनिंग या लोकांना द्यावं केलं. लागलं. कारण त्यांनाही हो अशा ना. पद्धतीने समाजापुढे यायची आतापर्यंत कधी तशी संधीच मिळालेली नाहीच नव्हती. मिळालेलं. आणि अशा पद्धतीने कोणी कामही केलं नव्हतं. आता पुष्कळ जण पुष्कळ ठिकाणी करायला लागलेले हो. आहेत. पण वी आर द पायनियर्स इन दॅट. करेक्ट.
आणि आता माध्यमं पण निघाली आहेत, त्यामुळे माध्यमं त्यांना खूप आहेत. आता पुष्कळ होत असेल. पण पद्धतीने तुम्ही पोहोचू जेव्हा शकता. सुरू केलं तेव्हाचा हा अनुभव अनुभव अगदीच फारच अगदी प्रत्येकाला जाऊन म्हणजे तुम्ही तेव्हा सांगितलं. जाणवलं, की अरे ह्यांना बोलण्यापासून आपल्याला हो, खरंच शिक्षित आहे. केलं पाहिजे. हे काम चांगलंच करतायत. म्हणजे बरोबर. आत्ता मला मागच्या आठवड्यात एक जण भेटली. मागच्या वर्षी मी आले होते का, काय बोलत नव्हती लोकं. अच्छा. म्हटलं बोलत नव्हती म्हणजे मग तुम्हीहून का नाही जास्ती प्रश्न हो, विचारलेत? ते पण आहे. दोन्हीकडून व्हायला पाहिजे. ती ती लोकं बोलत नव्हती कारण ती इतक्या दुर्गम भागातनं आलेली असतात, की खरंच त्यांना थोडंसं वाटू शकतं. काय काम कसं सांगायचं सांगायचं एकदम. आहे, हे थोडंसं हो, पहिल्या दिवशी थोडं त्यांना तो काय म्हणूया तो आईस ब्रेक व्हायला थोडा वेळ वेळ लागतो ना. लागतोच. पण म्हणून काम त्यांचं चोख नाही, हे हे मात्र नाही. होणार नाही कधीच. बरोबर. कारण आपण इतर प्रदर्शनात गेलो, की काहीतरी विकायला ठेवलेलं असतं. आपणच विचारतो, "हे कसं दिलं? हे कसं दिलं? हां, म्हणजे तुम्ही ह्याचा घ्या ना काय उपयोग पारखून. आहे?" आपण विचारतो. तसं हां, अजून तुम्ही पण काहीच दोन्ही हरकत म्हणजे नाहीये. रिसिप्रोकल व्हायला पाहिजे होतं थोडंसं हे. आता याच्यामध्ये 1600 लोकं आली. आता तर जास्तच येत असतील. अगदी. पहिल्याच एक्झिबिशनला एवढे मिळाला प्रतिसाद. तर हे जे डोनर्स असतात ते म्हणजे कोणत्या प्रकारचं डोनेशन पैसे तर आपण देऊ शकतो. म्हणजे तुम्ही सांगू शकता, की आता आपल्या प्रेक्षकांनाही सांगू शकता, की कोणत्या-कोणत्या प्रकारचं तुम्ही डोनेशन देऊ शकता या संस्थांमध्ये? हां, हं. बेसिकली मी आधी ते सांगते, की अ, इथे काय मांडलं जातं हां. बरं. हे आपण आधी लोकांना लोकांना सांगूयात, की सांगा. इथे ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या दुर्गम भागातनं, कानाकोपऱ्यातनं, अतिदुर्गम भागातनं, हं. वाड्या-वस्त्यांवरती अनेकविध क्षेत्रामध्ये समाजसेवी संस्था काम करतायत. त्या संस्थांना इथे बोलावलं जातं आणि त्यांचं कार्यप्रदर्शन मांडलं जातं. बरोबर. त्यांच्या गरजा काय आहेत मांडल्या जातात. हं. आत्ता प्रोजेक्ट काय चाललाय, त्या प्रोजेक्टसाठी मला काय मदत हवी आहे, हे मांडलं जातं. बरं. हं. आणि मग दुसरीकडे समाजामध्ये डोनर्स आहेत, भरपूर आहेत फेर किंवा त्यांना डोनेशन्स द्यायचे आहेत किंवा त्यांना मदत करायची आहे किंवा त्यांना उभं राहायचं आहे संस्थांच्या पाठी. हं, हं. पण मग ते कुठल्या संस्था प्रामाणिक आहेत? कुठल्या प्रकारची मदत अपेक्षित आहे? कारण प्रत्येक वेळेला पैसा हवा आहे का? तर असं नाहीये. हो. संस्थांच्या इतरही गरजा खूप असतात. पैसा आहे पण काम करायला माणसं नाहीयेत. काम तुम्ही येऊ करा. शकता पुढे. बरोबर. काम करायला माणसं आहेत, पण त्यांच्याकडे पाहिजे ते स्किल संस्थेला जे हवंय ते स्किल ते नाहीये. नाहीये. तुमच्याकडे स्किल आहे, तुम्ही जोडून घेऊ शकता स्वतःला त्या हो. संस्थेशी. वस्तू स्वरूपात, धान्य स्वरूपामध्ये मदत. देऊ आता शकतो. डोनर्सचा तुम्ही प्रश्न विचारला तर कोण असतील डोनर्स काय कोण-कोण वाटतं? असतात? नाही. नाही का म्हणजे हा थक्क पैसे देणारे करणारा अनुभव आहे. हं, हं. म्हणजे आपल्याला जनरली असं वाटतं, की डोनर्स हे बरोबर. गर्भश्रीमंत लोकं वगैरे हो, तेच देतात फक्त. ह्याला संपूर्ण छेद देणारे माझे अनुभव आहेत. हो. माझ्याकडची डोनरची जी रेंज आहे ती 5 वर्षाची छोटीशी चिमुरडी मुलगी हां. ते 96 वर्षाचे आजोबा. बापरे! खूप आता काय करत असेल 5 वर्षाची मुलगी? खरंच. त्या मुलीला तिची आई सांगून घेऊन आलेली आहे, की हां. आपल्याला प्रदर्शनाला जायचं आहे. बस. एक हां, प्रदर्शन बघायला जायचंय. हां. प्रदर्शन बघायला जायचंय म्हटल्याबरोबर तिने पिगी बँक घेतली. तिची तिची काही यादी झाली. कानातलं हां. घ्यायचंय, गळ्यातलं घ्यायचंय, बॅग घ्यायची, बरोबर. पर्स घ्यायची. आणि ती जेव्हा तिथे येते त्यावेळेला सगळं फिरते आणि चेहरा पडतो तिचा. हं. स्वाभाविक आहे. हो. कारण तिथे खरेदी विक्रीच नाहीये ना. नाही. तिला घेण्यासारखं काहीच नाहीये काहीच तिथे नाहीये. हो ना. वस्तूंच्या स्वरूपातलं. बरोबर. तिची आई खूप जागृत, सजग. हं. तिच्या आईनी एका अनाथालयाच्या स्टॉलवरती त्या मुलीला ती देव. घेऊन गेली आणि तिने सांगितलं, की "तू घरात राहतेस. तुला आई आहेत, बाबा आहे, तुला ताई आहे, दादा आहे. पण हे काका अशा लोकांना, मुलांना सांभाळतात, ज्यांना कोणीच नाहीये. हं, हं. आणि जोपर्यंत आपण ह्या काकांना काही देत नाही, हं. तोपर्यंत मुलांना खाऊ मिळणार नाहीत, खेळणी कपडे मिळणार मिळणार नाही. नाहीत, कपडे मिळणार नाहीत, दप्तरं मिळणार नाहीत, वह्या पुस्तकं मिळणार नाहीत, पेन्सिल मिळणार नाहीत. असं. काय करूया? हं, हं. काय करूया म्हटल्याबरोबर त्या पोरीनी स्वतःची पिगी बँक काकांना दिली वॉव! आणि म्हणाली, "काका, ह्याच्यातनं खाऊ द्या बरं का सगळ्या या मुलांना." काय ना संस्कार. एक शाळेत, कॉलेजमध्ये नुकता जात असलेला मुलगा हं, आला हं. होता. त्यांनी सगळा उपक्रम बघितला आणि जाताना तो माझ्या स्टॉलवरती आला आणि माझ्या व्हॉलंटिअर्सशी बोलायला लागला. हं, हं. आणि व्हॉलंटिअर्सला त्यांनी सांगितलं, की मला डोनेशन द्यायचंय. बरोबर. बघा, हो ना. नुकता कॉलेजमध्ये जायला लागलेला मुलगा मागे सॅक आहे कळतंय, नुकताच आलाय कॉलेजमधनं. हं, हं. तर तिला फार उत्सुकता वाटली. ती म्हणली, "काय तू कुठून देणार आहेस donation?" म्हणजे हं, हं, हं. तिला असं वाटलं, की आई-वडिलांनी काहीतरी पैसे दिले दिले असतील आणि इथे असतील ते. डोनेट कर हो, वगैरे. हो. म्हटलं, "नाही, मी सबअर्बमध्ये राहतो कुठेतरी. मी येताना बसने आलोय. मला ₹30 लागलेत."
मी जाताना पायी जाणार आहे आणि वाचलेले ₹30 तुमच्या संस्थेला देणार आहे. वाह! ग्रेट. हा डोनर 30 कोटीपेक्षा जास्ती मला मोठा वाटतो. कारण आज ही मुलं संस्कार घेऊन परत चालली आहेत. संस्कार. देणे समाजाचे काय करतं तर संस्कार संस्कार. करतं. देण्याचा संस्कार करतं. असे अनेकविध अनुभव आहेत की लोक आपापल्या परीने मदत करतायत. बरोबर. असं काही नाहीये की खूप आहे आणि मग त्यातलं तेच असं नाहीये. दुसऱ्या वर्षीचा 2006 सालचा मी अनुभव सांगते. आपलं एक छोटंसं इनॉग्रल फंक्शन असतं की ज्या लोकांनी मुळे आपण हा उपक्रम करू शकतो त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून एक छोटासा एक तो इनॉग्रल फंक्शन उद्घाटन समारंभ असतो. आणि तो समारंभ संपत आलेला असताना एक गृहस्थ मला सायकलवरनं येताना दिसले होते. तर ते समोर बसले. सगळं आधी त्यांनी बघितलं. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला समोर बसले आणि शेवटाकडे मी जेव्हा आले त्यावेळेला मला एक चिठ्ठी पाठवली. मला 2 मिनिटं बोलायचंय. आणि मला थोडी भीती वाटली की एकदा माईक हातात आल्यावर कोण किती काय बोलेल भरोसा नाही. बरं या व्यक्तीला मी ओळखत पण नाही. बरोबर. त्यांनी पुन्हा मला रिक्वेस्ट केली की ताई 2च मिनिटं मला दे, मी जास्ती बोलत नाही. मी बीट दिली. ते स्टेजवरती आले आणि त्यांनी डिक्लेअर केलं की मी नुकता बँकेतनं रिटायर झालोय. ही गोष्ट आहे 2006 सालची म्हणजे दुसरं वर्ष. आणि मला ₹1,21,000 ह्या सगळ्या इथे सहभागी झालेल्या संस्थांना डोनेशन द्यायचंय. जो माणूस स्वतः सायकलवरनं येतो हो ना. त्याची काय परिस्थिती असेल तुम्ही बघा. मला खूप कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं. मी म्हटलं काका तुम्ही आता इथे येताय धाडकन, इथे येऊन डिक्लेअर करताय डोनेशन द्यायचंय. पण मग तुमच्या घरी कोण असतं? घरातल्या कुठल्या बाईला चालेल माझा नवरा आज बाहेर जातो आणि एवढं डोनेशन देऊन येतो. तर म्हणलं नाही माझी बायको असते घरी. तर म्हणलं उद्या तुम्ही चेक घेऊन याल ना त्यावेळेला काकूंना घेऊन या, मला बोलायचंय त्यांच्याशी. ते दोघं जण रिक्षाने आले. म्हणजे त्यांच्याकडे गाडी नव्हती हे निश्चित. रिक्षाने आले. मग मी त्या काकूंशी बोलले. काकूंना म्हटलं काय काकू असं कसं चालतं तुम्हाला की काका असं जातायत डोनेशन देतायत लाखावरी. 2006 साली 1,21,000 ह्यूज अमाऊंट होती. तर मला म्हणलं की खरंच मला सुरुवातीला नाही आवडायचं हे अजिबात. पण मग ज्या वेळेला मी खोलात जाऊन काम बघितलं या संस्थांचं तेव्हा मला माझ्या नवऱ्याचा भयंकर अभिमान वाटला. बरोबर. त्यांच्या घरामध्ये मिक्सर नाही, टीव्ही नाही, फ्रीज नाही, अत्यंत साधी राहणी. पण त्या साध्या राहणीतनं वाचलेले पैसे अशा संस्थांना मदत करण्यासाठी घालवतात. कमाल आहे. काय म्हणायचं ह्या डोनर्स. खरंच असे किती डोनर्स कितीतरी सांगता येतील असे डोनर्स बद्दलचे अनुभव. एक म्हणजे आता साधी गृहिणी आहे घरामधली. ती काय करतेय. एक गृहिणी दर महिन्याला 5 लिटर तेलाचा एक कॅन एका संस्थेला अनेक वर्ष देते. बर. एक जण फॅशन डिझायनर आहे. तिच्या लक्षात आलं की या एका संस्थेला युनिफॉर्म्स कमी पडतायत. तिने स्वतःचा व्यवसाय करत असताना त्या अनाथालयाला सगळ्याच्या सगळ्या युनिफॉर्मचा सेट तिने शिवून दिला. अनेक वर्ष ती हे करत होते. तुम्ही तुमचं काम करत असताना हे करूच शकता. खरंच. एक अजून वेगळा म्हणजे मी त्याला डोनर नाही म्हणणार, सपोर्टर म्हणेन. या उपक्रमाचा सपोर्टर आमच्याकडे माझे व्हॉलंटियर आहे काही. तर त्यांच्या ओळखीचा एक रिक्षावाला म्हणजे रिक्षा चालवतात. संदीप नाव आहे त्याचं. तर तो रिक्षा चालवतो. तो त्याचा व्यवसाय आहे. या उपक्रमाच्या आधी तो आणि त्याच्यासारखे 15-20 त्याचे मित्र रिक्षाच्या मागे देणे समाजाचा बॅनर लावत आणि अख्खा पुण्यावर फिरत असतात. किती तुमचा व्यवसाय तुमचं काम करत असताना छोटासा मदत आहे. पण ही लाख मोलाची आहे. ती लोकांना त्याच्यामुळे कळलं त्यामुळे डोनर्स इथपर्यंत पोहोचले. सो असं तुमचं काम करत असताना सुद्धा तुम्ही म्हणजे जर का तो तुमचा सेन्स जागृत असेल तर या संस्थांच्या पाठी तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये उभं राहू शकता. असे एक अनुभव गाठीशी. आणि हे सगळं तुमच्यामुळे होतंय. म्हणजे विश्वासार्हता ते आणि आणलेली संस्था आहे म्हणजे ती विश्वासार्हच आहे. त्या सगळ्यांना माहिती आहे. तेच मला विचारायचं होतं की कुठले निकष असतात. समजा आता एक माझी संस्था आहे, मला यायचंय, पण मला मग कुठले निकष असतील की कशावरून तुम्ही एकच निकष. बरं. अत्यंत प्रामाणिक काम.
एवढा एकच निकष नसतो. मग हे तुम्ही जाऊन हे मी बघता स्वतः जाऊन बघते. हं. कुठेही संस्था असू देत, पण मी स्वतः जाऊन बघते. बघते. संस्था कधी-कधी मी 2-2दा पण बघते. हो. न सांगता जाते. मला सगळं संस्थेचं स्वरूप खरं दिसलं पाहिजे ना समोर. बरोबर. नाहीतर त्यामुळे हो. न सांगता जाते. हां. बऱ्याचदा अगदीच दुर्गम भागात असेल तर फोन केल्याशिवाय सांगा. पर्याय नसतो. हो. पण पुष्कळदा मी त्या संस्थांना 2-2दा भेटी देते आणि मला असं वाटलं हे काम प्रामाणिक आहे तरच त्याला इथे संधी दिली जाते. म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं, की संस्थांकडनं पैसे नाही घ्यायचं. त्याचं कारण याचं हेच. कारण हे आहे, अगदीच. की समजा एखाद्या संस्थेकडे बक्कळ पैसे आहेत अशा पण संस्था खूप. ओके. सगळ्या काही अगदी अशा नाहीये. नाहीये. भरपूर पैसे कमवलेले पैसा आहेत. पण ती जर संस्था उद्या मला म्हणाली, की तुझं 50,000 भाडं आहे का? मी देते. हां. पण मला संधी दे. संधी दे. मग क्वेश्चन मार्क आलं ना. माझ्या सगळीकडेच. विश्वासार्हतेवरती क्वेश्चन मार्क आलं. आणि म्हणून संस्थांकडनं पैसा घ्यायचा नाही. नाही. मला काम पटलं, तुझं काम जेन्युइन आहे असं वाटलं तर तुला संधी मिळेल, नाहीतर नाही मिळणार. कारण बऱ्याच नाही गोष्टी म्हणण्याचा असतात. अधिकार माझ्याकडे मग आहे. तुमच्या पण बऱ्याच गोष्टी असतात ना, की जेवण कसं असतं. म्हणून मी जेवायच्या वेळेला जाते. हो. कारण राहायची व्यवस्था कशी, झोपायची व्यवस्था. हो. बऱ्याच गोष्टी हो, ऐकलेल्या आहेत ऐकलेल्या अशा मी. हो. म्हणून ते प्रत्यक्ष बघितल्याशिवाय नाही. काही-काही संस्थांमध्ये मी रात्री राहते सुद्धा. हो का? मी काय हॉटेलमध्ये नाही का राहू शकत. पण मी हो. राहते मुद्दाम. की मला बघू देत ना. कशा पद्धतीने तुम्ही या मुलांना ठेवताय किंवा स्त्रिया असतील कशा पद्धतीने सांभाळलं जातंय तिथे. पाहिजे. जेवायच्या वेळेला मुद्दाम जाते. तुम्ही सगळ्यांना वाढताय तेच मला तेच वाढताय मला का माझं ऑफिसमध्ये वेगळं पान वाढताय? ते पण बघायलाच पाहिजे. हो, प्रश्नच नाही. मग माझं हो. जेव्हा वेगळं पान वाढलं जातं, तेव्हा मला संपलं. शंका येते लगेच. हो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे देन समाजाचं हे एक प्रामाणिक हे उपक्रम राबवला जातोय. लोकांना ह्या प्रामाणिक संस्था मिळतात डोनेशन द्यायला किंवा या मदत करायला. संस्थांना पण हे असे चांगले डोनर पण मिळतात. तुमची मगाशी आता तुम्ही ह्या हृदय आठवणी सांगितल्यात अगदी म्हणजे डोनर्सच्या किंवा ह्याच्या. आतापर्यंत किती संस्थांना फायदा झाला असा? आतापर्यंत आपल्याकडे 300 समाजसेवी संस्था येऊन गेल्यात अनेकविध क्षेत्रातल्या. बरं. आणि या 300 संस्थांना फिगर सांगायची तर 22 कोटीपेक्षा जास्ती. ग्रेट. आणि 22 कोटी ही माझ्याकडे डॉक्युमेंटेड फिगर आहे. ही फिगर 22 कोटीच्या 5 पटीने निश्चित जास्ती आहे. हो. कारण तुम्ही एखाद्या संस्थेशी जोडला गेलात, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला हो. सांगितलं, ती माझ्यापर्यंत म्हणजे कळत कसं तिला कसं? कळणार ना? हो ना, बरोबर आहे. माझ्यापर्यंत ती फिगर म्हणजे पोहोचतच ते नाही. चक्र चालू राहतं. एक्सपोनेन्शियल मध्ये जेव्हा ती मदत मिळत जाते, त्यावेळेला पुढच्या लोकांकडनं मिळणाऱ्या मदती माझ्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे ह्या तुमच्याकडून गेलेल्या आहेत हां, आणि माझ्याकडे पुढे किती मिळाल्या माहिती अगणित नाहीये. हां. अगणित निश्चितच मिळालेल्या आहेत आहेत. ते 5 पटीने निश्चित आहेत. खूप म्हणजे आणि अशा पद्धतीने हे काम चालतं. अनेकविध क्षेत्रात संस्था काम करणाऱ्या येऊन गेल्यात आपल्याकडे. आपल्याला साधारण अंध, मतिमंद, अपंग, HIV पॉझिटिव्ह एवढी सेक्टर्स साधारणपणे माहिती असतात. पण ह्याच्या हो. पलीकडे हो, पलीकडे अशी काय किती म्हणजे क्षेत्र आहेत जिथे काम हो. चालतं. आता यावर्षी आलेल्या संस्थांमधलं मी सांगते. आपल्याकडे एक संस्था 2 वर्ष येते. त्यामुळे प्रत्येक दरवर्षी नवनवीन संस्था या हो, उपक्रमामध्ये अच्छा. सहभागी हा होत पण असतात. नियम आहे. हा नियम आहे. एक संस्था 2 वर्ष. बरं. म्हणजे अशी मांडणी असते 1, 2, 3, 4 असं रोज हां. असतं. असं तुम्ही फिरता. बरोबर. आणि मग सुरुवातीच्या संस्था ज्या असतात त्या नवीन संस्था नवीन. असतात. मागे असतात त्या मागच्या वर्षी नवीन आलेल्या असं. रिपीटर असतात. मग आता पुढच्या वर्षी काय होणार आहे? या पुढच्या संस्था मागे मागे. जातात, इथे नवीन येतात. हे रोटेशन चालू राहतं की जेणेकरून नवीन संस्थांना पण एक्सपोजर मिळतं Exposure. आणि लोकांना पण नवीन हो. संस्थांबद्दल माहिती मिळते. आणि एकच संस्था दरवर्षी येऊन म्हणजे त्याचा नाही त्याचं कोणी नाही. आणि गरजच खूपच नसते. एकदा छान ती हे तुमच्या आहे. डोक्यामध्ये बसली संस्था हो. म्हणजे डोनरनी एकदा तिला एक्सेप्ट केलं की तिला पुन्हा परत गरज नाही त्या गरजच उपक्रमाची आणि त्या प्लॅटफॉर्मची. वाव. मग नवीन संस्था ज्या रूट लेवलला काम करतायत हो. अशा संस्था आपण आणतो. तर अशा अनेक क्षेत्र आहेत. आता आपल्याकडे खूपच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मेळघाटातल्या आल्या होत्या. म्हणजे आपल्याला मेळघाट म्हणजे फक्त कुपोषण असं माहिती आहे. हो. तर असं नाहीये. मेळघाटामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवरती काम चाललंय. बरं. तिकडे एक आदिवासी मुलींचं वसतिगृह आहे. वाह! इतकं सुंदर, स्वच्छ. आदिवासी मुलींची आश्रमशाळा असूनही इतकी स्वच्छ हे मी पहिल्यांदा पाहिलं इतक्या वर्षात. मेळघाटामध्ये आदिवासी जमाती जास्ती आहेत. जास्ती आहेत. त्या जमातींची जी बोली आहे त्या बोलीचं स्क्रिप्टिंग नाहीये. ते स्क्रिप्टिंग करण्याचे काम करते संस्था. त्यांचे जे सण, उत्सव, गाणी आहेत, त्यांच्या परंपरा आता कारण
ती लोक सुद्धा आता शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यायला लागली आहेत. पण मग त्यामुळे पण मग ते त्यांचं ते जे मूळ आहे ते कुठे कुठे विसरेल की काय, हरवेल की काय असं वाटतंय. तर ते तर जपून त्यासाठी ठेवता त्याची येतात. जपणूक करणं, त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, अरे वाह! याच्यासाठी संस्था कामं करत आहेत. मागच्या वर्षी संस्था आली होती, अर्ली डायबिटीस डिटेक्शन झालं की मग ज्युव्हेनाइल डायबिटीस एस्पेशली. हां. तर त्याच्यासाठी त्यांनी एक प्रकारचा चहा बनवलेला आहे आणि तो सगळ्यांना ते फ्री देतात. ज्यांना ज्यांना आणि त्याच्यातनं खूप चांगले रिझल्ट्स मिळालेले मुलं आहेत, की जी मुलं खरंच डायबिटीसमुळे हो. नाही काही फारसं फिजिकल त्यांच्याकडे तसं आहे, तर ती मुलं फार स्टेट लेव्हलला जाऊन खेळतायत. अच्छा. म्हणजे जन्मापासून ज्यांना सपोर्ट ग्रुप्स डायबिटीज आपल्याकडे खूप आहेत. म्हणजे फिट येणाऱ्या लोकांचा सपोर्ट ग्रुप असेल, अंगावरती पांढरं डाग असणाऱ्यांचा सपोर्ट ग्रुप असेल किंवा घरामध्ये व्यसनी माणूस आहे. पण त्या व्यसनी माणसाला काय त्याला करायचंय व्यसन ते करू दे. मी कसं त्याच्याशी वागायचंय अच्छा, त्याचं ट्रेनिंग त्याचं ट्रेनिंग पण देणारी एक संस्था आहे, तो एक ग्रुप आहे, सपोर्ट ग्रुप आहे तो अशा खूपच. पैशांचा. किंवा अंध लोकांना त्यांचं जे काही लिटरेचर आहे, तर ते लिटरेचर नाही साधं आपल्याकडे जे लिटरेचर आहे ना, ते सगळं लिटरेचर असे अनेक व्हॉलेंटियर्स त्या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. तर ते रेकॉर्ड करतात. म्हणजे मी पुस्तकं वाचणार, ते रेकॉर्ड करणार आणि ते पाठवणार आणि ते अंधांपर्यंत पोहोचवलं जातं. हे काम करणारी माझी मैत्रीणच आहे. हो, खूपच छान आहे हे. वॉटर कॉन्झर्वेशन वरती काम चाललंय हां, त्या water. आदिवासी लोकांकडे. पाण्याच्या खाली बंधारे घातलेत. पाण्याच्या खाली नाही, माफ करा, जमिनीच्या खाली. जमिनीखालनं वाहून जाणारं जे पाणी आहे, तर ते पाण्याचा खूप लॉस होतो. हो, मग बरोबर. जमिनीच्या खाली बंधारे घातले गेलेत आणि जिथे जानेवारी फेब्रुवारीपासनं हंडे घेऊन बायका जायच्या पाणी आणायला, मे महिन्यापर्यंत पाणी पुरतंय. पण ते कसं म्हणजे त्यांना कळतं, जे एक्सपर्ट आहेत त्यांना हो, कळत ते असेल काम की चाललंय हे काम आता. की जमिनीखालून पाणी वाहतं म्हणजे जमिनीखालनं वाहणाऱ्या पाण्याला बंधारे घातलेले. ग्रेट. खूपच काम आहे. अशी कामं चाललेली आहेत. पण ही कामं तुमच्या एक्झिबिशनमुळे लोकांसमोर येतायत, लोकांना कळतायत. कळतायत. अशी अजून पण बरीच क्षेत्र आहेत की जिथे वंचित घटकातल्या मुलांना सांभाळलं जातं, शिक्षण दिलं जातं. बरोबर. पारधी समाजामधली मुलं येत आहेत, त्यांना सांभाळलं जात आहे. किंवा तमासगीर स्त्रियांची मुलं. तमासगीर स्त्रिया गावोगावी भटकत असतात. मुलांचं शिक्षण सांभाळ कोण करणार त्यांचं? त्याच्यासाठी संस्था कार्यरत आहेत. किंवा अशी अनेक क्षेत्र आहेत जिथे संस्था काम करतायत. हे जेव्हा तुम्ही तिथे येता तेव्हा तुम्हाला कळतं संस्था काम करतायत म्हणजे तेवढे प्रश्न आहेत समाजामध्ये. बरोबर. या प्रश्नांवरती काम केलं जात आहे. किती स्त्रियांना सक्षम केलं जात आहे किंवा त्यांना जर काही लिगल ऍडव्हाइस हवा असेल तर तो लिगल ऍडव्हाइस सुद्धा संस्थांना देण्याची सोय आहे. कधी कधी मुली स्त्रिया घर सोडून येतात, मग एखाद्या संस्थेमध्ये आश्रय मिळतो, पण त्यांना पुन्हा कुटुंबामध्ये पुनर्वसित केलं जातं. कारण अशा निराधार स्त्रियांसाठी पण बऱ्याच संस्था आहेत ना, पण नुसतं संस्थेत सांभाळून प्रश्न सुटणार नाही आणि पुढे बघायला पाहिजे. मग त्यांना लिगल ऍडवाइस हवा असेल तर तो लिगल ऍडवाइस दिला जातो. त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबामध्ये पुनर्वसित करण्याला प्राधान्य दिलं जातं. बरोबर. रस्त्यावरती मनोरुग्ण स्त्रिया पुरुष फिरतात, बेघर असतात, कोण सांभाळणार त्यांना? त्यांना सांभाळून त्यांना ट्रीटमेंट देऊन पुन्हा कुटुंबामध्ये पुनर्वसित केलं जातं. एखाद्या स्त्रीवरती आघात होतो, ती वेडी नसते, पण काहीतरी घटना घडते, मानसिक स्वास्थ्य हरवलं जातं, मग संस्था सांभाळ करते, तिच्यावरती ट्रीटमेंट करते आणि पुन्हा कुटुंबामध्ये पुनर्वसित केलं जातं. कुटुंबाने ऍक्सेप्ट नाहीच केलं तर संस्था आहेच सांभाळायला. हो ना. पण ते पण खूप झालंय ना, काही कुटुंबच नाही त्यांना ऍक्सेप्ट करत. आपण बऱ्याच ठिकाणी आपण काउन्सिलर्सची गरज वाढते. मग काउन्सिलर्स दोन्हीकडनं प्रयत्न करत असतात आणि कुठेतरी यश येतं. 10 मध्ये 2-3 गेल्या तरी हो ना, खूप असं आहे. पण असं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चाललेलं आहे. म्हणजे एवढ्या संस्थांना फायदा झालेला आहे आणि म्हणजे मॉनिटरीली पण झालेला आहे आणि झालेला. दुसरे पण डोनेशन तुम्ही जसं सांगितलं तेल पण देते एक जण ते 5 किलो. किती म्हणजे पद्धतीने मदत करता येते. अगदी. तुम्ही जर का तिथे आलात आणि समजून घेतलं ना काम की तुमचं तुम्हाला सुचायला लागतं. एक साधी गोष्ट सांगते. एक अगदी दुर्गम भागामध्ये काम करणारी संस्था आहे जी जखमी पशु प्राणी पक्षी यांना सांभाळते. ते गाव 7 किलोमीटर आसपास काही नाही, टेकडावरती हा प्रकल्प आहे. तर आसपास काही नाही, काड्यापेटी आणायची म्हटली तरी 7 किलोमीटर जायचं आणि यायचं. एक जण आले होते, त्यांना मग कसं बघा, तुम्ही जर जोडले गेलात ना तर तुम्हाला कळतं की या संस्थेची गरज काय. त्यांच्या लक्षात आलं, अरे ह्याचा जर का डिस्चार्ज झाला मोबाईल
कारण वीज तर नाहीये तिथे, नाही ना. हो ना. कारण सारखंच पॉवर फेल्युअर असतं. पण हा कसं करत असेल, हा कसा संपर्क साधेल किंवा त्याला कोणी संपर्क साधणार कसं असेल, साधेल तर त्याला? कसं? तर त्यांनी बॅटरी बॅकअप्स त्याला दिलेत. वाह! हे केवढी मोठी मदत आहे. खूप. डोक्यात आलं असतं का कोणाच्या? नाही, नाही. की मग वीज नाहीये कळतं तर हा तुम्हाला बॅकअप तरी बॅकअप देऊया त्याला आहे. आपण. हो. बरोबर? बरोबर. एक संस्था आली होती आपल्याकडे लातूरहून, तर त्या संस्थेमध्ये 18 वर्षापुढच्या अंध लोकांना मसाज प्रशिक्षण दिलं जातं. बरं, बरं. एक डॉक्टर आले होते. त्यांच्या लक्षात आलं, की मसाज घेतल्यावर तर स्टीम घ्यायला पाहिजे. पण ते त्यांना परवडणारं नव्हतं. या डॉक्टरनी 2 स्टीम चेंबर्स प्रेझेंट दिली. ग्रेट. म्हणजे संस्थेची गरज समजून घेऊन समजून देणारे घेऊन नाते आहेत. देणारे आणि ते देणे समाजाच्यामुळे लोकांना होतंय. येतंय. लोकांना अगदी, कळतंय असं. अगदीच. या खूपच गोष्टी आहेत, की या खरंच समाजाला माहिती माहिती नाहीयेत. नाहीये. म्हणजे खरं. म्हणजे माझं तर असं म्हणत नाही मी, पण या खरंच कोणालाच माहिती नसतील आता. अशी एखादी आठवण आहे का संस्थेची, की त्यांना अगदी अगदी लास्ट मोमेंटला त्यांना ही मदत मिळाली आणि ती अगदी आवश्यक होती आणि लगेचच मिळाली म्हणजे त्यांना जेव्हा हो, पाहिजे असं होती खूपदा तेव्हा? कळतं. एस्पेशली कोविडच्या काळामध्ये तर असं हो, खूप झालं हो. होतं. त्यावेळेला बरंच. मला खूप लोकांचे, संस्थांचे फोन यायचे आणि कसं असतं बघा, चांगल्या कामाला चांगली साथ मिळते. फोन आला की कोणातरी डोनरचा यायचा, हो का? की "अगं असं-असं साठलेत तर काय कोणाला देता येईल का?" तर असं आपण नगरजवळ कोविड सेंटर आपल्या एका संस्थेने सुरू केलं होतं. त्यांना स्त्रियांचे जे वॉशरूम्स आहेत त्याच्यासाठी 4 वॉशरूम्स बांधायची होती. बरं, बरं. तर लगेच 4 दिवसात उभी राहिली ती वॉशरूम्स. अशी एक संस्था आपल्याकडे बार्शीमधली आली होती हां, हां. आणि एक वर्ष दिवाळीमध्ये खूप पाऊस पडला. तिथे हो. ना अ, हरिजन मुलांना सांभाळून शिक्षण दिलं जातं हं, हं. आणि ही संस्था सुरू केली कोकणस्थ ब्राह्मण माणसाने, सहस्त्रबुद्धे आडनाव आहे त्यांचं. हं. तर त्यांनी सुरू केलेली संस्था, ही मुलं सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आली पाहिजेत आलीच पाहिजे. म्हणून हो. त्यांच्यासाठी सुरू केलेली संस्था आहे. हां, हां. तर त्या वर्षी दिवाळीमध्ये खूप पाऊस पडला. हो. आणि? तर पावसामुळे मला त्या संस्थेने फोटो पाठवला. त्यांची जी अभ्यासिका होती, हां. अभ्यासिकेचा आधीचा हो. फोटो आणि आत्ता पावसामुळे जी अभ्यासिकेची अवस्था झालेली आहे, तिचा फोटो. त्यांनी मला फोन नाही केला, मेसेज नाही, फक्त 2 फोटो पाठवले. म्हटलं, "अरे बापरे! भीषणच आहे." कारण त्या अभ्यासिकेमध्ये कोण अभ्यास करायला येतं, तर आसपासच्या गावच्या ज्या मुली आहेत, UPSC, MPSC परीक्षा देणार आहेत, तर त्या तिथे येऊन अभ्यास करतात. बरं. जिथे त्यांना पुस्तकांचे रेफरन्सेस असतात किंवा तिकडनं काही गाईडन्स मिळतो. तर त्या तिथे येऊन अभ्यास करायच्या आणि ही सगळी घटना दिवाळीच्या आसपास घडलेली आणि डिसेंबरमध्ये त्यांची परीक्षा होती. हो, हो. असं असताना ते कसं काय देऊ शकणार आहेत परीक्षा बरोबर. माहिती नाही. त्याच दिवशी मला एकांचा फोन आला बरं का. हं. तर मला वाटतं इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करणारी ती लोकं होती आणि त्यांचा तो ग्रुप होता आणि त्यांनी पैसे साठवले होते काही. बरोबर. तर ते म्हणाले, की दापोलीजवळ त्या पावसाने खूप नुकसान झालंय, तर दापोलीजवळ आम्हाला काही मदत करायची आहे धान्याची, तर आम्ही करू का? तर तुम्ही सांगाल का कुठे करू? तर हे माझ्याकडे आलेलंच होतं. तर मी म्हटलं दापोलीला मिळतेय मदत, ती होईल. आत्ताही अशी मदतीची गरज आहे. तुम्ही आहात का तयार करायला? हां. तर मी कोटेशन मागवून घेते. बरोबर. जेवढं कोटेशन आलेलं होतं, तेवढेच यांचे पैसे जमले होते. वाह! पुढच्या 8 दिवसामध्ये ती अभ्यासिका उभी राहिली. त्या मुली डिसेंबरला परीक्षा देऊ शकल्या. म्हणजे किती मोठं कसं बघा, काम आहे. गरज आहे, तिथे गरज भागवणारा पण जोडला जातोय हो, ना. हो ना. ही त्याची सगळी योजना आहे. खरंच आहे. म्हणजे ज्याला कोणी नाही त्याला तो आहेत बरोबर लोकं. बघतोय बरं ना. आणि म्हणजे आपण प्रामाणिकपणे काम करतो त्याचं हे सगळं त्याचा फलित आहे असं मला वाटतं. हो. खूप म्हणजे अ, मग आता तुम्ही हे जे फ्री देता स्टॉल्स सगळ्यांना, मग त्याचा खर्च तुम्ही कसा भागवता? आम्ही खर्च कारण लोकांकडनंच भागवतो. आम्ही लोकांना सांगतो म्हणजे आपला एक स्टॉल असतो तिथे. हं. तर आम्ही जे व्हिजिटर्स येतात त्यांना सांगतो, की तुम्ही जसं संस्थांना मदत करताय, तसं आर्टिस्टची माझी संस्था आहे, तिला पण मदत करा. कारण तुम्ही जर मदत केली तर हे उपक्रम करणं आम्हाला शक्य आहे. शक्य आहे. हा उपक्रम आता मुंबईमध्ये होतो, व्हायचा 5 वर्षापूर्वीपर्यंत. हां, हां. मग आता ठाण्यामध्ये होतोय गेली 4 वर्ष. ठाणे, मुलुंड या परिसरामध्ये आपण करतो आहोत. ते डिसेंबरमध्ये कोल्हापूरमधनं विचारणा झालेली आहे. तर सगळीकडे हा करायचा. जर करायचा असेल तर पैशाचं कुठून सोंग आणणार नाही, तुम्ही? नाहीच. आणि मग लोकं जसं संस्थांना देतात तसं आम्हालाही देतात. पण सांगण्याचा मुद्दा एक विशेष असा आहे, की 2005 साली जी लोकं हा उपक्रम तुम्ही करा,
म्हणून आम्हाला मदत दिली होती. ती हां. लोकं आजही आमच्या पाठीशी आहेत. वाह! 21 वर्षानंतर ती लोकं आजही आम्हाला मदत करतायत ह्या उपक्रमासाठी. बरोबर. देणे समाजाचं काय कमावलंय तर ही विश्वासार्हता. विश्वासार्ह. म्हणूनच आपण सतत त्याच्यावरतीने म्हणतो. आम्ही ठिकठिकाणी करायचं हो ना. म्हणतो. वीणाताईंचा हा जो 21 वर्षाचा उपक्रम चालू आहे आणि आता आपण जे सगळं ऐकलं, की डोनर्स संस्थांकडे जातात किंवा संस्था यांच्याकडे येतात आणि दोन्हीचा मेळ म्हणजे दोन्हीला जोडणारा हा दुवा जो आहे देणे समाजाचे. तर वीणाताईंना आतापर्यंत इतक्या अवॉर्ड्सनी, पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. तर त्यांना आता रोटरी क्लबचा एक पुणे वेस्ट साइडचा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार मिळालाय. नंतर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते सेवाव्रती हा पुरस्कार मिळालेला आहे. स्नेहालय संस्थेचा स्नेहधार गौरव हा एक पुरस्कार मिळालेला आहे. खूप सारे पुरस्कार मिळालेला आहेत. लायन्स क्लब ऑफ पुणेचा इलाइटचा स्वयंसिद्ध पुरस्कार मिळालेला आहे. नंतर पुष्पलता रानडे संघर्ष साहस हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. लोकसत्ताचा नवदुर्गामध्ये त्यांचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि तर हे सगळे पुरस्कार त्यांना ह्यांच्या या सामाजिक सामाजिक कामासाठीच मिळालेले आहेत. वीणाताईंची सामाजिक कामासाठी जी संस्था आहे ती आर्टिस्ट्री नाव आहे त्याचं. आणि त्यांचा जो स्वतःचा व्यवसाय आहे ट्रॅव्हलचा, तर त्याचं नाव आहे गिरीसागर आणि तो पण गेली 28 वर्ष त्या सांभाळतायत आणि त्या गिरीसागरसाठी त्यांना नुकताच एमटीडीसी आणि परभन्ना यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड मिळालेला आहे. तर त्याबद्दल खूप तुमचं अभिनंदन. आणि आधी जे पुरस्कार आत्ताचे जे मिळालेले आहेत ते तुम्हाला सामाजिक कामासाठी मिळालेले आहेत. तर अगदी अप्रोप्रिएट म्हणतात तसं आहे. योग्य माणसाला योग्य पुरस्कार मिळालेले आहेत. आणि मला खूप याचं खरं म्हणजे देणे समाजाचे बद्दल मिळतात हे तर मिळतात. आहेच आहे हो, किंवा हो. ते काम तसं आहे. आपण काय पुरस्कारासाठी कधीच काम करत नाही. नाही. पण लोकांना कौतुक वाटतं, गौरवतात, ही बरोबर. गोष्ट वेगळी. पण हे जे आता एमटीडीसीने दखल घेतली याचं मला इतकं अप्रूप वाटलं. बरोबर. कारण माझं काही असं खूप मोठं पॉश एअर कंडिशन ऑफिस, हाताखाली 20-25 हो. लोकांचा स्टाफ, मग रोज पानभर जाहिराती असं काहीही नाहीये. फक्त मी ज्या टूर्स करते त्याच्यात वेगळेपण आहे. बरं आणि सांगा ना त्यामुळेच ते काय वेगळेपण आहे मलाही कळेल. आलेला पर्यटक माझी जाहिरात करतो आणि पुढच्या ट्रिपला येताना 2 लोकांना घेऊन बर येतो. बर. माझ्या प्रत्येक टूरमध्ये म्हणजे माझी जी कॅचलाईन आहे ना ती हं, हं. स्वरांबरोबर विहार. म्हणजे मी अशा सहली करते ज्या सहलीमध्ये विहार तर असतोच, हं. पण विहाराबरोबरच स्वरही असतात. बरं. म्हणजे कसं तर पावसाळ्यामध्ये खूप मस्त पाऊस पडतोय अशा हं, ठिकाणी हं. एखाद्या हिल स्टेशनवर लोकांना मी घेऊन जाते हं, हं. आणि तिथे पावसाळी वातावरणामध्ये शास्त्रीय गायन किंवा वादनाची मैफिल, बर. रिनॉन्ड आर्टिस्टची. वाव. आता दिवाळीचा कार्यक्रम आहे, दिवाळीची सहल आहे, त्याच्यामध्ये मराठी सुगम संगीत किंवा नाट्यसंगीताची मैफिल. ते कुठे आहे? आता भीमाशंकरला मी करते. अरे वा. हं, हं. होळीच्या वेळेला कथक नृत्य त्याची मैफिल असते हो. आणि ती कोकणामध्ये असते आणि कथक नृत्याला जो बॅकड्रॉप असतो तो समुद्राचा असतो. हं. सो असं ज्या संगीतामधनं सूर आलेले आहेत, त्या सुरांचा आनंद त्या निसर्गातनंच स्वरविहार. सुर आले, तर त्या निसर्गामध्ये जाऊन त्या बरं. सुरांचा आनंद द्यायचा ही गिरीसागर स्वरविहारची संकल्पना आहे. आणि हां. 28 वर्ष ही सातत्याने चालवलेली असल्यामुळे कदाचित एमटीडीसी पर्यंत पोहोचला असावं पोहोचला आणि त्यांनी असेल. दखल घेतली आणि असावी. वेगळ्या प्रकारचा हा पर्यटन वेगळा. हे आहे. नाहीतर त्याच्या व्यतिरिक्त परदेशात श्रीलंका, मॉरिशस, बाली या तिकडे पण असतात. पण मग तिकडच्या असतात तेव्हा तिकडचं कल्चरल डान्सेस मी ठेवते. अच्छा. पण खूपच छान. नुसता हल्लागुल्ला नाही. पर्यटन म्हणजे हल्लागुल्ला नाही. खरंच काहीतरी म्हणजे एनरिचमेंट असू दे पाहिजे. तुमच्याकडे, की एनरिच व्हा आणि परत या. बरोबर. त्यामुळे अशा सहली कुठलीही जाहिरात नसताना इतकी वर्ष चाललेले आहेत म्हणजे आहेत त्याच्यात काहीतरी खासच आहे तुमचा. आणि तुम्हाला अजूनही गायनाची पण आवड आहे ना? हो, म्हणजे मी गाणं शिकले. मी आता हार्मोनियम शिकतेच आहे. आमच्या घरात गाणं आहेच कारण माझे वडील काशीराम कोतवाल आणि महानिर्वाण या 2 जगप्रसिद्ध नाटकांचं तालवाद्य वादन आणि संयोजन हो माझ्या का? बाबांचं होतं. हो, हो. श्रीकांत राजपठार. त्यामुळे गाणं घेऊनच मी जन्माला आली आहे. मी गात नाही आता, हार्मोनियम वाजवते. मी उत्तम अभिवाचक आहे. बरं. तुम्हाला कदाचित माहिती असेल, की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हां. त्यांच्या वहिनी येसूवहिनी हो. यांच्यावरती एक सांगीतिक अभिवाचन आहे. त्याचं
प्रयोग मी करते. 64 प्रयोग झाले या अभिवाचनाचे. हो का? मी येसुवैनी या नावाचा हा मी वाचलंय ह्याच्याबद्दल. त्याच्यातली येसुवैनी मी आहे. तुम्ही आहे का? बरं. तर अभिवाचन आणि कविता प्रस्तुत करणं एवढं किंवा सगळं हे मला खूप आवडतं जास्ती. खूप छान. तर जे आवडतं ते करायचं हो असं ना, आहे. बरोबर आहे अगदीच. आणि तुमचं हे दुसरं काम तर खूपच आहेच मोठं आहे. आहेच आहे काम चालू. करूया, सामाजिक भान जपूया, जपूया. स्वतःची रोजीरोटी पण स्वतःसाठी पण जगूया. जगूयात. हो, ते तो तर एक अगदी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे काही झालं तरी एक अर्धा पाऊण तास हार्मोनियम वाजवल्याशिवाय मी थांबत नाही. हो ना, रोज मनाला एक तेवढा तो काळ आहे आपल्यासाठी आपण आपल्या काढलाच पाहिजे. स्वांत सुखाय. कारण कामं काय अगदीच. थांबणारी नाहीच आहेत, कधीच नाहीयेत. हो. तुम्ही थांब म्हणल्याशिवाय ती थांबणार नाहीयेत. थांबणार नाहीये. त्यामुळे आपल्यासाठी आपण जगूयात. खूप छान तुमचा आजचा हा म्हणजे मला वाटतं संपूर्ण मुलाखत ही एक संदेशच होता. कारण आम्ही बहुतेक शेवटी एक असा काहीतरी एक संदेश तुम्ही समाजाला किंवा अच्छा. आमच्या बिंग वुमनचे जे आहेत, बघणारे आहेत, त्यांच्यासाठी द्या असं म्हणतो. पण हां, खरं तुम्ही म्हणाल तर संदेश-बिंदेश देणारी काही नाही एवढी तसं मोठी नाही कोणी म्हणजे नाहीये. काहीतरी पण टिप हं. अनुभवातनं आलेलं काही शहाणपण असतं. हो. 60ला आली आहे त्यामुळे तेवढंच गाठीला बरोबर आहे. नक्कीच ते आहे आहेच. शहाणपण. तर मला असं वाटतं, की अजूनही आपण बायकांनी स्वतःला जोखलंच नाहीये. माझ्या कपॅबिलिटी मलाच माहिती नाहीयेत. माझ्यावर बरोबर. जोपर्यंत असे लाईफ थ्रेटनिंग काही अनुभव येत नाहीत किंवा असे प्रसंग येत नाहीत, तोपर्यंत मी माझ्या क्षमताच काढत नाहीये बाहेर. मला नेहमी असं वाटतं, की त्या अधिक असून-पुसून स्वच्छ पाहिजेत. कुठलाही प्रसंग येऊ देत. म्हणजे जे काही अनुभव किंवा जे काही प्रसंग बरोबर. आयुष्यामध्ये अनुभवले आहेत, हं. तुम्हाला काहीच माहीत नाही आहेत त्यातले. तर अशा अनुभवांमध्ये तुमची कसोटी लागते. कारण लागतेच. दुर्दैवानं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये असं आहे, की इमोशनल टॉलरन्स माझं कसं वाढवायचं आहे. तो सध्या आपल्याकडे कुठेही सगळं नाहीये. शिकवलं जातं, फक्त पण हे नाही. इमोशनल स्ट्रेंथनिंग कसं व्हायला पाहिजे तुमचं ह्याच्याबद्दल कुठेही शिकवलं जात नाही. तुम्ही तुम्ही तुमच्या अनुभवातनं ते शिकत जाता. हो, पण 4-6 अनुभव गेल्यानंतर शहाणपण येतं ते पहिल्यापासूनच आलं असतं आलं ना. असतं. त्यामुळे मला असं वाटतं, की आपण इमोशनल इंडिपेंडन्स नको. कोणावरच नको. बरोबर. माझी मी इतकी खंबीर पाहिजे, की काही येऊ देत माझी मी सक्षम आहे त्याच्यात. सक्षम आहे. म्हणजे इतपत मी आता सांगू शकते कारण हे सगळं मी सहन केलंय सहन म्हणून. केलंय त्यामुळे. पण ही नको ना वेळ यायला आपल्यावरती. म्हणून आपण आपल्या क्षमता आधीच जोखूयात. आपण आपल्याला आधीच सक्षम करूयात. आपण आपल्याला आधीच माझा आनंद किंवा माझं कुठली गोष्ट दुसऱ्यावरती कशाला अवलंबून पाहिजे. बरोबर माझी मी आहे. नाही का घेऊ शकत. बरोबर आहे अगदी. पण असं नाही होत ना. पण हा तुम्ही आता दिलाय त्याच्यासाठी ना विचार केला पाहिजे असं मला हो, वाटतं. खरंच आहे. अ, आज एवढ्या गोष्टी नवीन नवीन पण म्हणू शकते मी आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी पण वीणाताईंच्याकडून आपल्याला मिळालेल्या आहेत. वीणाताईंचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि पुढच्या एक्झिबिशन असेल, जिथे कुठे असेल त्याचंही ते आपण दाखल बिग करूया. वुमनकडून थोडंसं प्रमोशन आम्ही करू क्या बात आणि है! आमच्याकडून जे काही क्या बात जमेल ते तसं आम्ही जरूर तुम्हाला करूया. मदत करू. खरंच करूया कारण हे आपलं काम आहे. अगदी हे वीणा गोखलेचं काम हो. नाही, संस्थांचं काम नाही. कारण काय असतं ह्या कामातनं मिळणारं समाधान जे आहे ना त्याचं तुम्ही हो. मोजमापच नाही करू शकत. नाही आणि आमच्या ग्रुपवर आणि सगळीकडे मी जरूर. हे देणे समाजाचं जरूर. एक्झिबिशनचं तर नक्कीच प्रमोशन करेल. जरूर. अजूनही तुम्हाला काहीही असेल तर आम्हाला तुम्ही कधी खूप पण खूप मला धन्यवाद. प्रश्न आज तुम्ही मला बोलवता. बोलावलंय या प्लॅटफॉर्मवरनं नाही सुद्धा. आम्हालाच खूप छान खूप वाटतंय. धन्यवाद.